हरिओम. आज रविवार 5 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की अभिमानाची पूर्णाहुती हाच खरा यज्ञ. ऐकूया त्यांचे विचार. पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारलं तर काय सांगता येईल? त्याचप्रमाणे भगवंत आहे. ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो त्याला दिसेल. आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो. खरोखर भगवंताचं खरं स्वरूप जाणणारे विरळाच. ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त. एकच राम चहूकडे कसा असेल हे म्हणणं भ्रमाचं आहे. सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा. भगवंताला जन्ममरण नाही, तो तर सच्चिदानंद आहे. मग त्याचा जन्म कशाला करायचा असं काही जण विचारतात. एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगामस्ती आणि आरडाओरडा करत होती. आजोबा घरात आहेत हे त्यांना माहिती नव्हतं. आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी घागरा आला नसताना देखील आजोबा नुसते थोडे खाकरले आणि ते ऐकल्याबरोबर पोरं लगेच गप्प बसले. त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो. भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपल्या विषयामध्ये दंगाबस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू. मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे. जे वेदानं शक्य झालं नाही, जिथे वेदांनी नेती नेती केलं ते परमात्म स्वरूप संतांनी जाणलंय आणि म्हणून त्याने भगवंताला सगुणात आणलं. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही आणि म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एका ठिकाणी सापडणं कठीण आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं हेच यज्ञाचं खरं सार आहे. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखलं. विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचं खरं मनुष्यपण आहे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते. ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय. देवाचं नाम घ्यावं, नीतिधर्माचं आचरण करावं, प्रेमाने वागावं आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा. प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणं हीच रामभक्ती. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.